नमस्कार. कोणत्याही निवडणुकीचा निकाल म्हणजे फक्त आकडे नसतात, नाही का? तो असतो लोकांच्या मनात काय चाललंय, त्यांच्या गरजा काय आहेत याचा एक आरसा. आज आपण महाराष्ट्रातल्या मोहोळ मतदारसंघाचा निकाल समजून घेणार आहोत. एक असा मतदारसंघ जिथे पाण्यासारख्या एका मूलभूत प्रश्नाने राजकारणाची सगळी समीकरणच बदलून टाकली. चला पाहूया इथल्या लोकांनी दिलेल्या कौलामागची खरी कारणं काय आहेत. सोलापूर जिल्हा आणि त्यातला हा मोहोळ मतदारसंघ. फक्त हे एक चित्र बघा. तुम्हाला लगेच जाणवेल की इथली जमीन, इथली आव्हानं आणि इथलं राजकारण सगळं काही कसं पाण्याभोवती फिरतं. आणि म्हणूनच आपल्या आजच्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू हाच आहे. पाणी, त्यातून होणारा लोकांचा संघर्ष आणि मग त्या संघर्षातून मतदारांनी दिलेला एक निर्णायक कौल. या संघर्षात काय दडलंय तेच आज आपण शोधणार आहोत. आपला आजचा प्रवास कसा असेल बघा. सगळ्यात आधी आपण मोहोळची जमीन म्हणजे तिथली खरी परिस्थिती समजून घेऊ. मग बघू की आकडे काय सांगतात. त्यानंतर निकालाचं विश्लेषण करू आणि मग या सगळ्यामधून एक चतुर्मुख आराखडा कसा तयार होतो तो पाहू. योग्य उमेदवार कसा असावा आणि शेवटी ह्या निरीक्षणातून जनादेशापर्यंतचा प्रवास कसा होतो हेही समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. पहिला टप्पा, मोहोळची जमीन म्हणजे तिथलं वास्तव. कोणत्याही राजकीय विश्लेषणाची सुरुवात ही जमिनीवरूनच व्हायला हवी. कारण नेते येतात जातात, पक्ष बदलतात, पण लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत ना ते तसेच राहतात. पाहूया मोहोळची खरी ओळख काय आहे. तर काय आहे मोहोळची ओळख? हा सोलापूर जिल्ह्यातला एक ग्रामीण मतदारसंघ आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव. साधारणपणे 15 ते 16% SC मतदार आहेत आणि पारंपरिकरित्या हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. पण या सगळ्याच्या खाली सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याची भीषण टंचाई आणि ग्रामीण संकट. हीच पार्श्वभूमी इथल्या प्रत्येक मताला दिशा देते. मग विचार करा, जेव्हा लोकांचे कित्येक वर्षांपासूनचे प्रश्न आणि बदलणारं राजकीय वातावरण एकत्र येतं तेव्हा काय होतं. याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आकड्यांमध्ये मिळतं. आणि आता आपण दुसऱ्या टप्प्यात आलो आहोत जिथे आकडे बोलू लागतात. राजकारणात मतदार जेव्हा शांत असतो ना तेव्हा त्याचा अर्थ लावणं कठीण असतं. पण जेव्हा तो मोठ्या संख्येनं मतदानाला बाहेर पडतो तेव्हा तो एक अतिशय स्पष्ट संदेश देत असतो. पाहूया मोहोळच्या मतदारांनी 2024 मध्ये आकड्यांमधनं काय सांगितलं. हे बघा, 2019 मध्ये काय परिस्थिती होती. मतदानाची टक्केवारी होती साधारण 66%. म्हणजे ठीकठाक होती. यात काही फार विशेष नव्हतं. एक सामान्य आकडा होता तो. पण 2024 मध्ये बघा काय झालं. आकडा थेट 80% जवळ जाऊन पोचला. म्हणजे जवळपास 14% प्रचंड वाढ. हा फक्त एक आकडा नाहीये, हा एक राजकीय भूकंप होता जो एका मोठ्या बदलाचे संकेत देत होता. या ग्राफमध्ये तर हा फलक अगदी स्पष्ट दिसतोय. डावीकडचा बार 2019चा आणि उजवीकडचा 2024चा. ही फक्त वाढलेली टक्केवारी नाही, तर हा मतदारांनी पूर्वीपेक्षा जास्त जोरकसपणे दिलेला आवाज आहे. निकालाकडे बघितलं तर मताधिक्य सुद्धा वाढलेलं दिसतं. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट आणि मतदानाची ही अभूतपूर्व वाढ हे दोन मुख्य घटक होते. आणि इथेच आपल्या लोकशाहीचं एक सुंदर चित्र दिसतं. जेव्हा लोकांना वाटतं की आपलं मत महत्त्वाचं आहे तेव्हा ते मोठ्या संख्येने बाहेर पडतात. माहितीच्या आधारे आपला प्रतिनिधी निवडण्याचा हा अधिकारच आपल्या लोकशाही मूल्यांचं संरक्षण करतो. लोकांप्रती व्यवस्थेला जबाबदार धरण्याचा हा एक सन्माननीय मार्ग आहे जो प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा आदर करतो. बरं, आतापर्यंत आपण पाहिलं की काय झालं. पण आता खरा प्रश्न आहे की हे का झालं. हा निकाल कोणत्याही एका व्यक्तीमुळे नाही तर बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे आणि व्यवस्थेमुळे लागलाय. चला या आकड्यांमागची कारणं शोधूया. ही टाइमलाईन बघा. 1999 ते 2019 पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं. 2014 मध्ये भाजपनं आव्हान दिलं. मग 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि 2024 मध्ये तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फूट पडली. यामुळे झालं काय की पारंपरिक मतदारांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला. मत नेमकं द्यायचं कोणाला. याच गोंधळाने नव्या समीकरणांना जन्म दिला. आणि ही लढाई फक्त जमिनीवर नव्हती, ती प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सुद्धा होती. एका बाजूला महाविकास आघाडी कल्याणकारी योजनांबद्दल आणि गॅरंटीबद्दल बोलत होती, तर दुसरी बाजू प्रशासनातल्या त्रुटींवर आणि जुन्या समस्यांवर बोट ठेवत होती. म्हणजे मेसेजिंगची, नॅरेटिव्हची एक वेगळीच लढाई ऑनलाईन सुरू होती. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्येचं निदान केलं. आता आपण एका अशा आराखड्याकडे वळूया जो भविष्यातल्या कोणत्याही निवडणुकीसाठी एक दिशादर्शक ठरू शकतो. एक ब्लूप्रिंट. या आराखड्याचं नाव आहे चतुर्मुख. हा एक प्राचीन सिद्धांत आहे, पण तो आधुनिक राजकारणातही तितकाच प्रभावी आहे. याचा अर्थ काय तर मतदारसंघाकडे 4 वेगवेगळ्या बाजूंनी पण एकाच वेळी पाहणं, जेणेकरून एक समग्र
होलिस्टिक रणनीती तयार करता येईल. हे 4 चेहरे कोणते आहेत? पहिला आहे निवडणुकीचा चेहरा, जिथे मतांचं गणित मांडलं जातं, जातीपातीची समीकरणं बघितली जातात. दुसरा आहे प्रचाराचा चेहरा, म्हणजे लोकांना काय सांगायचं, कोणता संदेश द्यायचा. तिसरा आहे संघटनात्मक चेहरा, म्हणजे कार्यकर्ते, बूथ लेव्हलची तयारी. आणि चौथा आहे संसाधनांचा चेहरा, म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त परिणाम कसा साधायचा. या 4ही आघाड्यांवर एकाच वेळी काम करणं महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं एका ठरलेल्या वेळेत करावं लागतं. मतदानाच्या 90 दिवस आधीपासून तयारी सुरू होते. उमेदवार ठरवणं, सर्वेक्षण करणं, मग 60 दिवस आधी घरोघरी प्रचार, 30 दिवस आधी डिजिटल प्रचार वाढवणं आणि शेवटच्या 10 दिवसात बूथ समित्यांना तयार करणं. सगळ्यात शेवटी मतदानाच्या दिवशी आपल्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवणं. यालाच म्हणतात धोरणात्मक शिस्त. पण एक गोष्ट लक्षात घ्या, रणनीती कितीही चांगली असली तरी ती लोकांपर्यंत पोहोचवणारा जो उमेदवार आहे तो खूप महत्त्वाचा असतो. तो फक्त एक चेहरा नसतो, तो त्या रणनीतीचा आवाज असतो, त्याचं प्रतीक असतो. तर मग आदर्श उमेदवार कसा असावा? या विश्लेषणानुसार तो स्थानिक असावा, एससी समाजातला असावा, वय साधारण 30 ते 50च्या दरम्यान, तळागाळात काम केलेला, स्वच्छ प्रतिमेचा, प्रभावीपणे बोलणारा, सोशल मीडियावर सक्रिय आणि ज्याची ओळख शेतकरी किंवा कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा अशी असेल. ही एक ओळ त्या उमेदवाराचं चित्र पूर्ण करते. असा उमेदवार जो लोकांमध्ये एक नवी आशा निर्माण करू शकेल. आणि ही आशा निर्माण करताना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मतदारांचा विश्वास हा सर्वात मौल्यवान असतो. प्रचारासाठी वापरलेली मतदारांची कोणतीही माहिती ही त्यांच्या परवानगीने आणि आदरानेच वापरायला हवी. लोकांच्या गोपनीयतेचा सन्मान करणं हे केवळ कायद्याचं पालन नाही, तर ते नैतिक राजकारणाचा, एका चांगल्या प्रशासनाचा पाया आहे. चला, आता आपण समारोपाकडे आलो आहोत. हे सगळे मुद्दे एकत्र करून सुशासनासाठी एक असा आराखडा कसा तयार होतो जो पुन्हा पुन्हा वापरता येईल ते पाहूया. तर हा आहे विजयाचा 5 सूत्री कार्यक्रम. पहिलं, निदान करा, म्हणजे लोकांची मूळ समस्या ओळखा. दुसरं, विश्लेषण करा, म्हणजे आकड्यांच्या मागचा अर्थ समजून घ्या. तिसरं, रणनीती आखा, एक समग्र आराखडा वापरा. चौथं, योग्य उमेदवार निवडा. आणि 5वं, ठरवलेल्या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. हा फक्त निवडणूक जिंकण्याचा नाही, तर लोकाभिमुख शासनाचा मार्ग आहे. राजकीय अस्थिरतेच्या या काळात डेटा आधारित आणि लोकाभिमुख शासन हाच स्थिर जनादेश मिळवण्याचा एकमेव खरा मार्ग असू शकतो. जर तुम्हाला लोकाभिमुख नेते बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai वर ईमेल करा किंवा 08042041602 या क्रमांकावर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश